तर आम्ही निघालो होतो माझ्या सासूला त्यांच्या माहेरी सोडायला, ते पण कर्नाटक कारवारला. खूप दिवसापासून जायचा प्लॅन होता, पण आज मुहूर्त लागला या गोष्टीसाठी. आणि मी तर फर्स्ट टाइम आउट ऑफ महाराष्ट्र ट्रॅव्हल करणार होते, त्यामुळे हा प्रवास लांब होता, पण एक्साइटमेंट तेवढीच होती बघण्यासाठी. त्यानंतर आम्ही डायरेक्ट कोल्हापूरमध्येच थांबलो नाश्ता करण्यासाठी. तोपर्यंत कुठंच ब्रेक घेतला नाही, कारण हा प्रवास खूप मोठा होता, दिवसामध्येच कव्हर करायचा होता. जवळपास 14 ते 15 तासांचं हे ट्रॅव्हलिंग होतं. त्यानंतर डायरेक्ट थांबलो ते खास कुंदा घेण्यासाठी, कारण ते खूप फेमस आहे बेळगावमध्ये. आणि ट्रॅव्हलिंग म्हणलं तर मला खूप खायला लागतं, तोंड अजिबात शांत बसलेलं चालतच नाही. आणि मी खात खात मार्मिकलाही चारायचं काम माझं चालूच होतं. त्यानंतर हा रानमेवा भेटला होता रस्त्यामध्ये, तो विकत घेतला आणि एवढा मस्त लागत होता हा फणस. बापरे, ह्या समरमध्ये फर्स्ट टाइम खाल्ला होता, खूप छान होता. त्यानंतर हा भयानक घाट लागला होता शेवटचा, खूपच मोठा घाट होता. जवळपास आम्हाला 5 तास लागले हा घाट उतरायला. ड्रायव्हर थकायच्या आधी आम्हीच थकून गेलो होतो हा घाट बघून. अँड फायनली आम्ही पोहोचलो होतो कारवारला. पुण्यावरून सकाळी 5ला तरी निघालो असेल आम्ही, आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत आम्ही घरी पोहोचलो होतो. एवढं थकून गेलो होतो की झोमॅटोवरून फूड ऑर्डर केलं आणि मस्त रेस्ट करायचा प्लॅन होता. पण गरमी एवढी भयानक होती की रात्रभर आम्हाला झोप लागलीच नाही. पण दुसऱ्या